नमस्कार मित्रांनो, आज आपण पन्हाळगडावर आहे आणि आज आपण साधोबा तलावापासून एका डाव्या बाजूला आपण बघितलं की एक बारकीशी वाट येते वरती. मग त्या वाटेने वरती आले की आपल्याला पराशर मुनींचं मंदिर व आपल्याला हे नागझरी तीर्थक्षेत्र पाहायला मिळते. याचा इतिहास सांगण्यामागचं कारण म्हणजे मित्रांनो, जेव्हा पराशर मुनींनी पन्हाळगडावर तपश्चर्याला सुरुवात केली त्यावेळी येथील सर्पांनी या किल्ल्यावरील सर्व पाण्याचे स्रोत आटवले. मग हे जेव्हा पराशर मुनीच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी सर्पांना शाप देण्याऐवजी त्यांना अभय दिले. मग त्यामुळे सापांनी त्यांना पाताळगंगेचा हा एक झरा त्यांना उपलब्ध करून दिला पाण्यासाठी. आणि याचमुळे आपल्या बत्तीसरा येथे नागपंचमी उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आणि आपण या शिलालेखावर पाहू शकता की जोपर्यंत ही जग नष्ट होणार नाही तोपर्यंत हा झरा अखंडच वाहत राहणार आहे असं या शिलालेखामधून आपल्याला अरबी शिलालेखामधून पाहाव्यास मिळते. आणि आपण जर पन्हाळ्यावर आला तर ह्याला आपण अवश्य भेट द्या.